आम्ही वरी इंदिरा आवासमध्ये साहेब, इंदिरा आवासमध्ये आम्ही नळ कनेक्शन दिले, आम्ही स्वतः दिले. त्याला पाईपलाईन केल्याच्या नंतर चालू करा म्हणजे चालू सुद्धा करायला तयार नाही. आणि पूर्वीची जी जुनी पाईपलाईन होती ती पूर्ण कोलमडीच लावून टाकून दिली. जुनी पाईपलाईन फुटल्यामुळे आता चालू नाही. आणि एक तर टंचाईमध्ये आम्हाला निधी नाही. आहे बरोबर. टाकीचं काम चालू. 1 मिनिट, टेस्टिंग झाली नाही टाकीची, त्याला कलरिंग लावून उचलून घेतलं. तर त्याच्यामध्ये आता टाकीचं वेलचं काम चालू आहे. हे झाल्यानंतर काही आपली पाईपलाईन राहिलेली आहे ते सुद्धा आपण पूर्ण करू. आणि आपलं डब्ल्यूडीपीचं काम पण झालेलं आहे, त्याचं पायापोळ्या झालेली आहे. आणि राहिला तुमचा फोन उचलत नाही, उद्या त्याला बोलवून घेतो आणि उद्या त्याला काम सुरू करायचं. आम्ही त्याने जे पाईपलाईन टाकलेलं आहे त्याला कनेक्शन आम्ही दिलं ग्रामपंचायत तर्फे. तर नंतर तर पॅचिंग करावं की नाही? आता किती दिवस झालं? नाही नाही हो, कनेक्शन आम्ही दिलं, ग्रामपंचायतनं दिले ना. बाकीची पॅचिंग तर करणं गरजेचं आहे की नाही? पॅचिंग नाही त्याची, आम्ही तेच करा मला. आणि वरी इंदिरा आवासला आम्ही पूर्ण नळ कनेक्शन दिल्यावर आम्ही सीसी रोड केल्या, त्याला टाकीपासून कनेक्शन द्यायला काय अडचण आहे सांगा की? आता प्रश्न ते नाही हो साहेब, थोडं समजून घ्या ना माझं. तिथं जे पाईपलाईन त्यांनी केलं ग्रामपंचायत तर्फे, आम्ही नळ कनेक्शन दिलं, त्याचं टाकीला कनेक्शन द्यायला काय अडचण आहे? टाकी ऑलरेडी तयार आहे तिथं. सुधीर जाधव आहे, कधीच येईल ना कधी फोन घ्यायला आमचं. गावातल्या कोणाची गरज नाही. अहो त्यांचंच बोलणार मी प्रशासन मागे झालेलं का? अहो त्यांचीच बाजू मांडलो मी. प्रशासन रोड केलं नाही. रिस्पॉन्स देत नाही गुत्तेदार. कॉन्ट्रॅक्टर इथे आलेले आहे, त्याच्यावर कारवाई करा. एक काम कधीपर्यंत पूर्ण करणार तमलूचं ते सांगा. आता मी काल पूर्ण सूचना दिली होती कॉन्ट्रॅक्टरला की आपली मीटिंग आहे, मीटिंगला उपस्थित राहून ताबडतोब त्या मुद्द्यावरती कारवाई करा. सूचना देऊन सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला मीटिंगला आलेली. आणि दुसरा मुद्दा, काम कधीपर्यंत संपेल, कधीपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं त्याच्याकडून विचारून नाही, मला ताबडतोब काय डिरेक्शनमध्ये करण्यामध्ये आता सांगा. हो, काय काम सुरू आहे तुम्हाला माहिती असेल ना? हो माहिती सांगा. काम सांगा. सर आता प्रोव्हिजन मध्ये 2 विहिरी आहेत, 2 विहिरी प्रोग्रेस मध्ये. एका विहिरीची डीपिंग राहिलेली आहे, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ऑलमोस्ट कंप्लीट आहे. आणि राहिला गोष्ट रायझिंग पेनचा, रायझिंग पेन पण 70% कंप्लीट आहे. राहिलेलं 30% रायझिंग पेन ती कंप्लीट करून घेईल आणि एक डीपिंग होईल, ते पण 3 महिन्यामध्ये कंप्लीट करून घ्यायचा आपण करू. 3 महिन्याच्या टार्गेट दुसरा मुद्दा, त्याच्यावर ते पण आलं 3 महिन्याचे सर्व करून घेणार होते. हो, तुमचं गाव या लवकर पाटील आहे तुमचं पण तुमचं गाव बालाजी नाही इथं साहेब. छोटं गाव आहे. दोन दिवसात गाडी नाही, घोडं नाही. माईक लिओ बोलवते, माईक नाही केव्हा टाकले
ताबडतोब 6 महिने किती महिने 6 महिने झाले अजून पण त्याच्यावर पाईपलाईन केली तर केली, फक्त काही भागच पाईपलाईन केलेला आहे त्याच्यामध्ये आणि ते तसंच ठेवून टाकून त्याला वारंवार फोन करायला आम्ही गावातल्या कोणाचाच फोन उचलत नाही त्यांना. आणि आता अशी परिस्थिती झाली की मागे सांगितल्या पद्धतीनं चलणं मुश्किल होऊन गेले. कॉन्ट्रॅक्टर सुधीर जाधव आहे आणि कधीपर्यंत काम शकतो तुम्ही आलाय बघा साहेब, कोणाचाच फोन उचलला, सरपंच उचलला, ग्रामसेवक उचलला आणि ग्रामसभेमध्ये आम्ही त्याला बोलले साहेब. ऐका ना, संजीव कंट्रॅक्शनचं कोण आलं सांगा. संजीव कंट्रॅक्शनचं कोण आलं का? ग्रामपंचायत आहे. तुम्ही असं म्हणतो का ग्रामसभेला तुम्ही उपस्थित राहा, त्या ठिकाणी हा विषय मांडा. त्या ठिकाणी दोन्ही माणसं आहेत, सत्ताधारी पण आहे, विरोधक पण आहेत, तुम्हाला सगळे सहकार्य करतील मिळून. पण तुम्ही असं कधीतरी एकदा गावात जाऊन हे उत्तर देऊ नका. तुम्ही तुमच्याकडे हे उत्तर अपेक्षित नाही. तुम्ही ग्रामसभेला जा पाहिजे. नाही बरोबर बोलतो का तुम्ही सरपंचाच्या ग्रामसभेला जा, बैठकीत राहून जो काय तुमचा विषय तो मांडा गावासमोर. हो सर. आणि हा विषय मांडला पाहिजे. टाकीपर्यंत पाईपलाईन आली, टाकीलाच कनेक्शन द्यायला काय अडचण आहे. टाकीला पाईप लागतं एवढं. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. कनेक्शन तुमचं रायझिंग पूर्ण झालेली आहे. टाकीला जोडल्यास टाकीत पाणी येते आणि कमीत कमी टंचाईमध्ये त्यांना पाणी झालं असतं. तो विषय दुसरा झाला. टाकीचं ते पाणी घेतले असतं ना खाली. आता सर 2 महिने अडवणूक करत आहे, त्याच्यावर दिसत आहे. कनेक्शन टाकीला जोडा त्यांची विनंती होती. एस्टिमेटला आहे प्रोव्हिजन जोडायला तुम्हाला काय आहे गावकऱ्यांची मागणी असल्यास मी सांगतो, गावकऱ्यांची मागणी असल्यास तुम्हाला मागणी करणं अपेक्षित आहे. एस्टिमेटला आहे. आम्ही बाहेरचं काम सांगितलं होतं का कशासाठी तुम्ही अडवणूक करत आहे, म्हणजे तुमचं अडवणूकचं धोरण दिसत आहे. मला आता 8 दिवसामध्ये कनेक्शन जोडलं पाहिजे आणि मला रिपोर्ट येईल. मी सांगतो 8 दिवसात त्यांनी जर कनेक्शन जोडलं नाही, तुम्ही मला नांदेडला येऊन डिव्हिजनला भेटा. मी ती कारवाई काय कारवाई करायची करेन. ठीक आहे, मी आता सूचना मीटिंग मध्ये आज रोड केलेला रोड जर फोडला असेल तर ते CC रोड तयार करून द्या ना. कारण का तिथं एकतर पुनर्वसन गाव आहे, ते चालण्यासाठी आम्हाला पाऊस जर पडला तर रेतीमधून गाड्या कसे न्यायचे, खड्डेचे खड्डे पडलेले आहेत. आता तुम्ही त्याला CC रोड तरी करून द्या आम्हाला चालण्यासाठी. काम तुम्ही कसंही करावं, तुम्हाला कोणी विचारणार पण नाही, आम्ही पण नाही विचारणार. आतापर्यंत आम्ही पाणी बाहेरून घेऊन पिलो, पण अजून पिणार. पण तुम्ही रस्ता ते केलेला रस्ता फोडला, तो तरी रस्ता नीट करून द्या. मी असेल कॉन्ट्रॅक्टरला आज लगेच कॉल करत, मी लगेच 1 महिन्यामध्ये तुम्हाला ते रस्ता सांगून कंप्लीट करू. कॉन्ट्रॅक्टर आले कारवाई कॉन्ट्रॅक्टर आले कारवाई पहिले कारवाई नाव टाकायचं. विचारा अगोदर कर्मचारी आहे, थैली बिल काढणार आहे, थैला विचारा. राऊत साहेब असेल त्या गावचे सगळे राऊत कर्मचारी दोषी आहे तिथं, कॉन्ट्रॅक्टर दोषी तुमची चौकशी समिती वाटवून द्या गावोगाव. बोलायचा अधिकार समिती वाटवून द्या सर. एवढं खंड चौकशी समिती लावा तुमची. आमचे ते विषय आहे, तुम्ही बसून घ्या की. बसा की हो, बसा बसा. दोन
बालाजी भंडारा सुभाष कलेक्टर करत आहे सर हे त्याच्यानंतर पुणे सावगाव देगाव तुम्ही डेप्टी कलेक्टर साहेब नॅशनल सारखे आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब माजी पुरवठ्याचे आपले सर्व गुजरात साहेब अमलपडी साहेब सर्व व्हिडिओ साहेब आणि कृषी अधिकारी सर्वच विभागाचे जवळपास अधिकारी गोंधळ होता हे सर्व विभाग मिळण्यात प्रमुख हे कारण होतं आणि ते मला असं वाटतं अतिशय शांत पद्धतीने हे पार पडलं. आपल्या देखील तालुक्यातली नागरिक जनता ही अतिशय सुज्ञ आहे. मला अभिमानाने या देखील प्राप्तीचा आहे. ही देखील पिंडी मतदारसंघाचं खरंच मी मनापासून या ठिकाणी जनतेचं मी आभार मानतो की खरंच आपल्या समस्या किती ज्वलंत जरी असले तरी कुठेही असते त्या पद्धतीने मांडल्या आहेत आणि सर्वच विभागाचे जवळपास प्रश्न अधिकाऱ्यांनी नोंदून घेतले त्यावर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश त्या पद्धतीने त्यांना दिलेले आहेत. विभागाला त्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा विषय याच्यामध्ये असा की सर्वच अधिकारी जे आता 2 महिने आचारसंहिता लांबलेली होती ती आता निघालेली मनगळ झटकून आज सर्वच अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून सर्वसामान्य जनतेच्या या ठिकाणी कामं प्रश्न हे सोडवले पाहिजे. त्यानंतर ही बैठक होती आणि इथून या पद्धतीने हे सर्व प्रश्न मार्गी लागतील याची मला खात्री आहे. न झाल्यास मी त्या ठिकाणी आपल्या जनतेच्या सेवेकरिता अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वेळोवेळी कसं काम करून घ्यायचं कसं त्यांच्या कारवाई करायचं सर्व माझ्या पद्धतीने घेतो कारण या जनतेचं कार्य माहीत आहे. आज विशेष करून म्हणजे मी मांडण्यात ही गोष्ट आहे जल हे अमृत आहे आणि सर्वात मोठी गरज ही पाण्याची आहे. आपल्या भागात जलजीवनच्या अनेक योजना प्रत्येक गावात जलजीवनच्या योजना प्रत्येक गावात मंजूर आहेत. त्याला कुठेतरी काम 90%, 80%, 50% अशा पद्धतीने जगात पुन्हा काही रगडलेलं आहे. त्याला कशी गती आणावी आणि मला हे माझ्या फार 2-3 महिन्यापासून होतं परंतु हे इलेक्शनचे दिवस होते त्याच्यामध्ये मला हा विषय आपल्याला घेता आला नाही. परंतु जसं झालं तसं माझ्या मनात होतं की ही योजना आता मार्ग लागतं त्याला कसं मार्ग लावावं त्या ही योजना कशी त्या गावात पूर्ण करून घ्यावी. कारण एक योजना जवळपास 60 लाखापासून ते कमी कमी 5 कोटी आणि गडकेल या ठिकाणी जवळपास 7 कोटीची योजना आहे. आज ही योजना म्हणजे आज प्रत्येक सर्वसामान्यांच्या घराला त्या ठिकाणी पाणी मिळणं मोठं काम आहे भाग्याचं काम आहे आणि ही योजना काय साठी येत नाही. 30-35 वर्षात एकदा इंजिनिअरसाठी तुम्हाला त्रास झाला असेल पण त्याच्यापेक्षा त्रास भविष्यात ह्या सर्वांना होणाऱ्या जर ही योजना मंजूर झाली आणि जर झाली तर त्यांच्यासाठी ह्या योजनेमधून जे प्रत्येक गावाला घराला जर पाणी मिळालं तर त्याचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळणार. साहेब याच्यात कुठेही करप्शन नको, याच्यात कुठेही घोळा कारभार नको, याच्यात कुठेही गिरतही नको, गुत्तेदारचं कुठे एंटरटेन नको, बाकी कुठे एक पाण्याच्या ठिकाणी साहेब रस्ता पाणी जी सर्वात मूलभूत गरज त्या ठिकाणी मला अजिबात ही गिरंदारी कुठून मिळणार नाही. मी इंजिनियर साहेबांचं मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी काही प्रश्न अगदी आक्रमकपणे हँडल केले त्या ठिकाणी लगेच गुत्तेदारावर कारवाई केली अल्टिमेट 15 दिवसाची दिलं काही 8 दिवसाची दिलं त्यांना सांगितले नाही झाल्यास मी दंडात्मक कारवाई करेन त्याचं काम सुद्धा हे करू त्याच्यात वरिष्ठ पातळीला कारवाई करू. आणि एका ठिकाणी आता म्हटल्याप्रमाणे सुभद्रा साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की त्यावेळेस ते नव्हते परंतु सर आपली ही जबाबदारी आहे की जरी आपण जरी ज्यावेळेस नसणार तरी पण जेव्हा आपण ती जबाबदारी सांभाळता त्यावेळेस की त्या गावचा प्रश्न हा आपल्याकडे आपण त्याचे पालक होतो त्या प्रश्नाचे आणि आपल्या वतीने तो प्रश्न सुटला पाहिजे. अनवधानाने तो शब्द निघाला असेल परंतु असं होता कामा नये त्याबद्दल आपण सक्तीने घ्यावं अशी माझ्या त्या ठिकाणी अपेक्षा आहे. जे कोणी गुत्तेदार आहेत आणि आपल्या नंतरचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना आपण खास करून त्यांना सक्तीने सांगून ते काम पूर्ण करून घ्यावं. तो विषय मला ह्याचा गरजेचा होता तो प्रश्न जरूर आपण तो पूर्ण करून लवकरात लवकर घ्यावा कुठल्याही अडचणीमध्ये आणि वरिष्ठ पातळीला आणखी माझ्याकडून जर कुठे काय असेल तर मला सांगा मी त्या सर्व काही प्रयत्न करत आहे. आपल्याला माहित असेल मागच्या डीपीडीसीच्या बैठकीत सुद्धा मी आक्रमकपणे हा विषय मांडला पालकमंत्री मोदींच्या बैठकीत होतो आणि त्या निवडणुकी बैठकीत त्या वेळी सुद्धा माझा प्रश्न कोण कीर्तीने या जलजीवन मिशन करता होता पाण्याच्या प्रश्न करता होता कारण आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये चांगल्या पद्धतीचं दर्जेदार पाणी
ही योजना ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण केली गेली पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक घराला मिळालं पाहिजे, माझी प्रामाणिक भावना होती आणि त्या पद्धतीने ही करून त्यानंतर त्याच्यावरती एक समिती देखील नेमली होती. परंतु जरी मी म्हणतो तरी त्यानंतरही पुढे काम कुठेतरी प्रगतीपथावर गेलं, पुढे राहिलं. त्यासाठी म्हणून आज ही बैठक आपण आज घेतली होती. या बैठकीमध्ये सुद्धा अनेक प्रश्न जवळपास मार्गी लागले. जर कुठले प्रश्न अजून प्रलंबित राहिले त्याच्यावरती सुद्धा माझं लक्ष राहील. ही कामं पूर्ण करून घ्यायचं याची जबाबदारी आपण गावचे तर आपण प्रमुख आहातच, आपण सगळे इंजिनियर्स आहेत आणि त्याचं सक्तीनं सांगतोय. मला पाण्याच्या प्रश्नामध्ये अजिबात गेलं नाही. आपण सक्तीने ही योजना ही पूर्ण करून घ्यावी. माझ्याकडे देखील तालुक्यात 108 गाव आणि बीड तालुक्यात मोठे साहेब उद्या बीडची बैठक आहे, त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं हे करून तिकडचे सुद्धा प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. माझी या ठिकाणी खास करून आपल्याला सांगायचं आहे. पुन्हा ह्या तक्रारी येऊ नयेत. कॉन्ट्रॅक्टर तिकडचे संबंधित कोणी जरी असेल त्याचे पुन्हा त्यांचे प्रश्न पुन्हा येऊ नये. त्यांना सक्तीने आता तुम्ही कारवाई करा आणि यापुढे आपण त्या कामाचं एखाद्या कामाचं पूर्ण लोकार्पण झालं असं आपण जाहीर करून एखाद्या गावचा प्रश्न हा पाण्याचा मिटवूनच टाकू आता असं या ठिकाणी पुढे सांगतो. त्याच्यावरती पुन्हा आपण चर्चा करूयाच नको एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आपण सर्व शांतपणे ऐकलात. माझ्या देगलूर तालुक्यातील सर्वच नागरिकांचा सर्व ग्रामस्थांचा आहे सरपंच मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपण सहकार्य केलं आणि आपण एक एक जण बोलतात म्हणून प्रत्येकाचे प्रश्न सुटू शकले, ऐकू शकलो, कुटुंबीने आपण सांगितलं आणि खरंच महत्वाचं करून सांगितलं. कुठे अनावधानाने कुणाकडनं राहून गेल्यास बोलायचं काय म्हणून दुखवून गेल्यास की मनापासून दिलगिरी करतो, दुखवलं नाही तरी पुढे वाटलं असल्यास मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण असंच यापुढे आपल्या तालुक्यातील प्रश्न सोडवू एवढी मी या ठिकाणी सर्वांच्या अपेक्षा करतो. आपले सर्वच अधिकारी चांगले बसले समोर सर्वच आपल्या कामाला अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला सर्व लक्ष देऊन आहेत आणि आपल्याला अडचण येणार आहे यापुढे येतील अशी मला अपेक्षा आहे. पुढे मी बोलून थांबतो. धन्यवाद. त्यांच्यावर आपण जाऊन पाहणी करू शकता आणि त्याच्यावर काय काम करायचं. सर्वप्रथम आज जी माननीय आमदार महोदय अंतापूरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी काय देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये जे देगलूर तालुक्यामध्ये जी काय आढावा बैठक संपन्न झाली, आमदार साहेबांनी अतिशय विस्तृत असा आढावा घेतलेला आहे. प्रत्येक विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितच ऍज अ उपविभागीय अधिकारी म्हणून सर्व सूचनांचं पालन विहित वेळेमध्ये निश्चितच होईल. आणि जो काही आपण प्रश्न विचारलेला आहे निश्चितच आज रुजू झालेलो आहे. प्रत्येक प्रश्नांची व्यवस्थित माहिती घेईन. ज्या काही समस्या आपण या ठिकाणी उपस्थित केलेल्या आहेत वाळू संदर्भात त्या प्रत्येक गोष्टीचं आकलन करेन आणि निश्चितच याबद्दल लवकरात लवकर मार्ग करून कोणत्याही तक्रारी या ठिकाणी उपस्थित होणार नाही. आणि माननीय आमदार महोदयांनी ज्या काही सांगितलं, ज्या काही चुकीच्या गोष्टी होता कामा नये आणि झाल्या तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात